गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आलाय. तुमची सगळ्यांची तयारी झाली असणार. आपण सुद्धा आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती जेव्हा घरी आणतो तेव्हा बाप्पाचा चेहरा हा झाकलेला असतो. म्हणजे बाप्पाच्या चेहऱ्यावर आपण एक नवकोरं वस्त्र ठेवतो. तर मूर्ती घरी नेताना बाप्पाचं तोंड हे आपल्याकडे असावं आणि विसर्जनाच्या वेळेस बाप्पाचं तोंड रस्त्याच्या दिशेने असावं. तर जेव्हा आपण मूर्ती घरी आणतो त्यावेळेस त्या बाप्पाच्या चेहऱ्यावरचं वस्त्र जे आहे ते आपण काढतो. खरं तर ती मूर्ती कोणाच्या नजरेस पडू नये आणि आपली मूर्ती जर मातीची असेल तर ती जपली जावी, ही त्यामागची भावना असते. आणि घरातल्या या उंबरठ्याजवळ मूर्तीवरचं कापड काढून बाप्पाचं औक्षण केलं जातं. कारण डोक्यावर कापड ठेवून पाहुण्याचं स्वागत करणं हा आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचा सन्मान आणि संस्कृतीचा भाग मानला जातो. हीच एकमेव भावना असून यामागे कोणतंही शास्त्र नाही. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.